चला कथेतून प्रेरणा शोधायला सुरुवात करूया. रामो विग्रहवाण धर्म साधु सत्य पराक्रम राजा सर्वस्य लोकस्य देवाना मध्वानिवा. मी संतोष रघुनाथ जोरे आणि मी सुभाष सुरेश आगरे. आपला समंजय YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. इथे तुम्हाला अशा कथा मिळतील ज्या तुमच्या आयुष्याला नवीन दिशा आणि प्रेरणा देतील. रामायण हे केवळ धार्मिक ग्रंथ नाही, तर ते जीवनातील नैतिकता, कर्तव्य आणि सत्याचा मार्ग दाखवणारे एक प्रेरणादायी ग्रंथ आहे. यातून मिळणाऱ्या शिकवणी आपल्याला आजही दैनंदिन जीवनामध्ये मार्गदर्शक ठरतात. सूर्याची प्रखरता म्हणजे राम, चंद्राची शीतलता म्हणजे राम, वाऱ्याचं वाहन म्हणजे राम, कोकिळेचं गाणं म्हणजे राम, फुलपाखराच्या पंखात आहे, इंद्रधनुच्या रंगात आहे, गवत्याच्या पात्यात आहे, मातेच्या गर्भात आहे, कणाकणात राम आहे, मनामनात राम आहे, डोळे उघडून नीट पाहिले तर चराचरात राम आहे. श्रीरामांचा जन्म अयोध्या नगरीचे महाराज दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौसल्या यांच्या पोटी झाला. वाल्मिकी रामायणानुसार ते विष्णूंचे 7वे अवतार होते. प्रभू श्री राम हे धर्म आणि कर्तव्याचे सर्वोच्च उदाहरण मानले जातात. त्यांचे संपूर्ण जीवन सत्य, नीतिमत्ता आणि न्यायावर आधारित आहे. हिंदू धर्मामध्ये त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून गौरवले जाते, कारण त्यांनी आयुष्यभर धर्माचे पालन करून समाजासाठी एक आदर्श निर्माण केला. अयोध्येच्या राज्यसभेत आनंदाचे वातावरण होते, कारण राजा दशरथ यांनी आपले ज्येष्ठ पुत्र श्रीरामाचा राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला होता. संपूर्ण अयोध्येवासी या निर्णयाने आनंदित आणि उत्साहित होते. पण त्या रात्रीच कैकेयीच्या दासी मंत्रेनी तिच्या मनात संशय आणि लोभ निर्माण केला. कैकेयीने तिच्या 2 वचनांची आठवण करून देत दशरथ राजाकडे 2 वचने मागितली. पहिले, तिचा मुलगा भरत याला अयोध्याचा राजा कर दे, आणि दुसरे, श्रीरामांना 14 वर्षासाठी वनवासात पाठवणे. हे ऐकून राजा दशरथ अतिव दुःखी झाले. प्रजेच्या आनंदावर जणू विरजणच आले. पण श्रीरामाने मात्र आनंदाने पित्याच्या आज्ञेचे पालन केले. ना त्यांनी राग केला, ना विरोध केला. त्यामागे त्यांचा संदेश स्पष्ट होता: धर्म आणि पित्याच्या वचनाचा आदर करणे सर्वात महत्वाचे. रामायणातील हा प्रसंग आपल्याला शिकवतो की परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी आपल्या कर्तव्याचा आणि वचनाचा आदर हा केलाच पाहिजे. श्रीरामाची गोष्ट आपल्याला जीवनात आई वडिलांचा आदर करणे, योग्य निर्णय घेणे, नैतिकतेवर टिकून राहणे आणि कधी पराभूत न होण्याची प्रेरणा देते. त्यांच्या जीवनातील कर्तव्य आणि प्रेम याचे आदर्श समजून आपण आपले जीवन उद्दिष्टपूर्ण आणि समृद्ध करू शकतो. जय श्रीराम. तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका. तुमच्या पाठिंब्यामुळे आम्हाला नवीन आणि चांगले कंटेंट तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. या प्रवासात आम्हाला अधिक जोडण्यासाठी आणि आपलं जीवन प्रेरणादायी बनवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा.